Friends, we are going to study chapter 2 Pythagoras theorem from Maths Part 2 10th standard. Question number 4 from problem sheet 2. Question number 4. The side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. ABC is a right angle triangle. It is isosceles right angle triangle. AB is equal to BC and angle B is 90 degree. जर आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नावानं हायपोटेन्यूज जर विचारलेला असेल हायपोटेन्यूज हा हायपोटेन्यूज इज इक्वल टू साईड इंटू रूट 2 म्हणजे आपणाला आता इथे एक्स जर दिलेलं आहे तर हायपोटेन्यूज किती येणार बाबा इथं रूट 2x. समजा ए बी इज इक्वल टू ए बी अँड बी सी ए बी 5 दिले बी सी पण 5 लेट समजा लेट ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 5 देन ए सी विल बी 5/√2. म्हणजे हा जो आयसोस्केल्स राईट अँगल ट्रायंगलचा जो काय फॉर्म्युला आहे हायपोटेन्यूज इज इक्वल टू रूट 2 इंटू साईड. आता हे आपण पायथागोरस याठिकाणी थिअरम पायथागोरस सूत्रानुसार आपण हे सोडवू. इन ट्रायंगल ए बी सी ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू एक्स. व्हॅल्यू इथे या ठिकाणी एक्स या ठिकाणी गिवन दिलेलं आहे and angle AB is equal to 90 degree. So by Pythagoras theorem आता पायथागोरस थिअरम यानुसार आपण काय करतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB आणि BC ह्याच्या व्हॅल्यू काय दिले आहेत एक्स स्क्वेअर प्लस BC एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर. आता आपल्याला दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. ए सी इज इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून √2 ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय मिळतं एक्स √2 इंटू एक्स म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड. म्हणजे आपणाला इथं समद्विज काटकोन त्रिकोण जो आहे या समद्विज काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण जो आहे हा कर्ण वर्गुणात 2 गुणिले एक्स हा मिळाला. इथं आन्सर याचं येतं आन्सर लेंथ ऑफ हायपोटेन्यूस कोणता आहे बाबा इथं ए सी. हायपोटेन्यूस ए सी इज √2 इंटू एक्स याप्रमाणे आपल्याला तिथे मिळालं. आणि असाच प्रश्न जर 1 मार्कासाठी जर परीक्षेत दिलेला असेल म्हणजे इथं समद्विभुज काटकोन त्रिकोण त्याची बाजू दिली असेल आणि कर्ण काढा म्हणून सांगितलं असेल तर सोडवत न बसता बाजू काय दिली असेल ती बाजू घ्या त्याला फक्त मल्टिपल √2 करायचं. माझे सांगितले त्याप्रमाणे समजा ए बी इज इक्वल BC
11 सेंटीमीटर दिले असेल. सपोज ए सी काय होईल, ए सी इज इक्वल टू √2 इंटू 11 म्हणजे 11 इंटू √2, 11 √2 याप्रमाणे होईल. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. आता इथं जो या ठिकाणी काटकोन त्रिकोण इथं काढलेला आहे ABC, यात काय सांगितले, फाइंड द हायपोटेन्यूज, कर्ण शोधा. काटकोन करणाऱ्या ज्या काय बाजू आहेत त्या काटकोन करणाऱ्या बाजूंची मापं 9 आणि 12 सेंटीमीटर दिलेली आहेत. तर कर्णाचं माप किती. आता आपण हा इथं ABC हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. बी कोण आहे की 90 मापाचा आहे. म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरमनुसार आपण काय करतो, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इथं कोणता आहे AC, कर्णाचा वर्ग AC वर्ग बरोबर साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. हे ज्या काटकोन करणारे ज्या काही बाजू आहेत AB आणि BC यांच्या वर्गांची बेरीज घेऊ. AB 9 आहे, 9 स्क्वेअर प्लस BC 12, 12चा स्क्वेअर. तर 9चा स्क्वेअर 9 9 जार 81 प्लस 12चा स्क्वेअर होतो 144. अथवा 81 आणि 144 यांची सम 1 and 4 5, 8 and 4 12ची 2 1 1 and 1 इथं 2 225. आता AC इज इक्वल टू 225 जो हा 15चा स्क्वेअर आहे म्हणजे 225चं स्क्वेअर रूट आपणाला 15 मिळालं. इथं 15 टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट्स बोथ साइड्स. आता आन्सर इथं फुट लाईन लिहायची. ही जी आन्सर जी आहे म्हणजे हायपोटेन्यूज ऑफ द राईट अँगल ट्रायंगल right angled triangle is 15 सेंटीमीटर. इथं युनिट जे दिलेलं आहे CM 15 म्हणजे पायथागोरस सूत्रानुसार आपण हे सम यातून सोडवलं. नेक्स्ट क्वेश्चन. In triangle PQR, PQ is equal to under root 8, QR is equal to root 5, PR is equal to root 3. Is triangle PQR a right angle triangle? त्रिकोण PQRच्या बाजूंची मापं दिलेली आहे. PQ बरोबर वर्गमुळात 8, QR बरोबर वर्गमुळात 5 आहे, PR बरोबर वर्गमुळात 3. मग हा PQR त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का? APS which angle is 90 डिग्री. जर असेल तर त्याचा कोणता कोन काटकोन. आता पहिल्यांदा आपण हे पायथागोरन ट्रिपलेन होतं का बघू. म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज. PQ जो आहे
पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू वर्गमुळात 8चा वर्ग किती होतं भावानो, √64 होईल आणि 64चं स्क्वेअर रूट 8 येईल. क्यूआरचा स्क्वेअर इज इक्वल टू √5 स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं √25 होईल आणि 25चं स्क्वेअर रूट 5. तसेच पी आर स्क्वेअर इज इक्वल टू √3 स्क्वेअर, आता √3चा स्क्वेअर होईल 9, √9चा इथे स्क्वेअर रूट 3. आता आपल्याला इथं 5 आणि 3 8 आणि इथं पी क्यू स्क्वेअर जे आहे किंवा इथं पी क्यू जे आहे आपल्याला, म्हणजे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ जे आहे, हे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ पण आपल्याला इथं 8 आहे की नाही. मग दोन्ही बाजू इथं 8, इथं जे काय 5 3, म्हणजे ही जी बाजू जी आहे हे 64 आले. म्हणजे इथं आणि याऐवजी इथं काय करतो, पी क्यू इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू आर आणि इज इक्वल टू पी आर. म्हणजे ही बाजूंची ठिकाणी मापे मिळतील. म्हणजे दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली असता पी क्यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट पी क्यू आणि √64चं 8 ही मिळते. आता यावरून एक लक्षात येतं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आरचं स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. हे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. आता हे म्हणून बाय पायथागोरसच्या प्रमेयाचा जो काही व्यत्यांश आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ, सो कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रँगल हा जो पी क्यू आर जो आहे इज राईट अँगल्ड ट्रँगल. आता याच विचारलेल्या विच अँगल इज 90 डिग्री. आता मोठी जी बाजू जी असते काटकोन त्रिकोणात, मोठी जी बाजू असते ती कर्ण. इथं समजा हा काटकोन त्रिकोण आपण काढला. आता इथं पी क्यू हा पी क्यू इथं कर्ण 8 हा 90 डिग्री आणि इथं घेऊ आर पी आर जे आहे पी आर इथं 3 आणि आर क्यू आहे की √5. आता ही जी मोठी जी बाजू आहे, मोठी बाजू कोणती आपल्याला पी क्यू. ह्या मोठ्या बाजूसमोरील जो एटकेनी कोन असतो तोच काटकोन, म्हणजे कर्णासमोरील काटकोन त्रिकोणामध्ये कर्णासमोरील कोन हा काटकोन असतो. इन राईट अँगल ट्रँगल अँगल अपोजिट टू हायपोटेन्यूस इज 90 डिग्री. सो अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. इथं
अँगल अपोजिट टू हायपोटेनियस. म्हणजे कर्णासमोरील जो आहे की नाही कोण जो असतो हा 90 अंशाचा असतो. कोणत्या त्रिकोणामध्ये? इन राईट अँगल ट्रँगलमध्ये येतो.